या ठिकाणी गेल्या 18 जून पासून परळी येथे सुरू असलेल्या क्रांती मोर्चा वतीनं सचिन सर इकडे थोडं सगळ्यांना बांधवांना इकडे बघू द्या. इकडे समोर बघ. दासला करा, लाईव्ह करा. मी लाईव्ह केलं, तुम्ही लाईव्ह करा. या ठिकाणी 8 जून पासून सुरू असलेल्या क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनाची ठिणगी ज्या गावातून पडली त्या समस्त परळीकरांच्या समोर मी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि ज्या परळीतून या आंदोलनाची सुरुवात झाली, 18 तारखे आंदोलन छेडलं गेलं. 18 तारखेच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारे प्रशासकीय पातळीवरती दखल घेतली नाही. बांधवांनो, आंदोलनात 25,000 कार्यकर्ते या ठिकाणी मुक्कामी होते. त्याचं राहण खाणं जेवण सगळं घरदार सगळं या ठिकाणी घेऊन आले होते. या आंदोलनाची खरं तर शासनानं गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे होती, परंतु आखाडामध्ये आपण ज्या पद्धतीनं जो कारण झाल्या सांभाळतो आणि गावगाड्यामध्ये आषाढातले आल्यानंतर कापतो, त्या धर्तीवरती देवेंद्र फडणवीस काम करत आहे. आणि त्यामुळेच या 18 तारखेच्या आंदोलनाची दखल घेतली याबद्दल कुठेही आवडूच नाहीत. म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आंदोलन छेडलं की आमच्या गेल्या 30 वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये कित्येक बांधांचे रक्तरंजित झालेले हात, जे पंढरपूरमध्ये बहुजनांचा आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाने पाहिला, हात लागू द्यायचे नाहीत. आणि ते आंदोलन आम्ही छेडलं. आणि बांधवांनो, त्या ठिकाणी अगदी 30 ते 35 समाज बांधव या ठिकाणी सर्व संघटनेचे पदाधिकारी शासनाने अटक करून ठेवले. 3-3 दिवसापूर्वी अटक झाल्या, आम्हालाही अटका केल्या गेल्या, परंतु हे आंदोलन समस्त समाज बांधवाचं आहे. आणि या पद्धतीने आम्ही गावगाड्यामध्ये जाऊन प्रबोधन केलं. आणि त्या ठिकाणी 3 ते 4 हजार समाज बांधव अगोदर 3-4 दिवस पंढरपूरमध्ये हे आंदोलन माझ्या खांद्यावरती आहे या उक्तीनं दाखल झाला होता. आम्हाला माहित होतं समाज ब्रिगेडची धमक या मुख्यमंत्र्याला माहिती आहे. त्यामुळं आमचे जवळजवळ समाज ब्रिगेडचेच 30 ते 32 कार्यकर्ते अटक करूनही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची याची धमक झाली नाही. त्याचं कारण होतं, हे आंदोलन वारकऱ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनी खांद्यावरती घेतलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते साप सोडणार होते. आम्ही एकमेव गेल्या 4 वर्षामध्ये सांभाळलेला साप म्हणजे तूच. तुझा आमच्याकडे कुठल्याही प्रकार साप आम्ही सांभाळलेला नाही, जो वारेकरांच्या वारीमध्ये सोडू. आणि आम्हाला अटक झाली. आमचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष सौरभ दादा, त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी असणारे भारत नाना यांनी हे आंदोलन याला नेतृत्व दिलं. त्या ठिकाणचा समाज महाराष्ट्रभरातून त्यांच्या वरती कौतुकाचा वर्षाव करत राहिला, आभार मानत राहिला. बांधवांनो, हे सगळं आज हे परळीमध्ये चालू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज जवळजवळ 7 तासाच्या बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. अगदी मुख्यमंत्र्यांचं नावाने जागरण गोंधळापासून ते गावभर बोराची यात्रा करून मुख्यमंत्री चंद्रकांत पाटलांच्या प्रतिकात्मक बोकड स्वरूपामधले त्या ठिकाणी बोर्ड कापले गेले, तरी सुद्धा यांना कुठल्याही प्रकारचे दखल घ्यावीशी वाटले. महाराष्ट्राला हिंमत असेल, माडा तहसील आम्ही बंद केलं, काम बंद आंदोलन केलं, नॅशनल हायवे जम केले, 1000 समाज बांधव रस्त्यावरती आले, तरी सुद्धा या सरकारला घाम यायला तयार नाही. तसेच उद्या आम्ही 6 ऑगस्टला जेल आंदोलन जिल्हाभर घेतलेलं आहे. 9 ऑगस्टला तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, अधिक मंडळ सर्कल कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोस्ट ऑफिस ही सर्व शासकीय कार्यालय बंद करून शासनाबरोबर असहकार आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे. या ठिकाणी अधिक न बोलता आंदोलनाची दिशा या ठिकाणावरून ठरावी. समाजामधून जे जे काही महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण मांडणी मंडळी याच्यामध्ये आजची सहभागी करून घ्यावीत. कारण मुंबईला जे झालं ते आपलं या आंदोलनाच्या 10 मध्ये होऊ नये. मुंबईमध्ये आम्हाला जाहीर केलं EBC सवलत देऊ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देऊ. या 6 मागण्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तरतूद करावी ही आपली 3 नंबरची मागणी आपण या ठिकाणी परत घेऊन बसलो. या ठिकाणी समाज बांधवांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. हे सगळं भाजप आणि इतर काही जे काही त्यांचे सहकारी मंडळ आहेत त्यांच्या माध्यमातून हे पेरलं जात आहे. बांधवांना कुठलाही समाज बांधव आमचा एवढ्या तुटक्या फटक्यामध्ये समाधानी होणार नाही. आम्ही मराठा सेवा संघ समाज ब्रिगेड वतीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतो.
आहोत आणि भविष्यातही राहू एवढा या ठिकाणी ग्वाही देतो आणि या आंदोलनाचा असाच लढा सुरू राहावा आणि अधिक न बोलता कुठल्याही प्रकारचे इम्प्लिमेंटेशन असेल आपली आंदोलनाची दिशा असेल ते आपण सर्वमान्य